तर या बस. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हिरव्यागार वातावरणामध्ये हे दोघं काय करतात. तर काय नाही मित्रांनो, एक आपला नवीन एपिसोड, म्हणजे एपिसोड म्हणू नाही शकत, तर नवीन आपण काहीतरी चालू करत आहोत, म्हणजे मुलाखत घेणं. तर आपण मुलाखतीसाठी आपले प्रमुख पाहुणे म्हणून, तर माझी ओळख करून देतो अगोदर. माझं नाव कनकप्पा मरियप्पा पुजारी. तर आपल्या ह्या चॅनलमध्ये आणि आपल्या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवण्यासाठी आपले प्रिय मित्र जवळचे बाबूराव जगले यांचं सहर्ष स्वागत करतो. वेळेतनं वेळ काढून आल्याबद्दल त्यांना मी खूप खूप आभार मानतो. तर त्यांची ओळख ते करून द्यावा अशी आमची नम्र विनंती. तर माझं मी ओळख सांगतो. माझं नाव बाबू भीमराव जगले, मी राहणारा गांधीनगर, पिंपरी चिंचवड. अजून काय सांगा, शिक्षण वगैरे काय काय तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता? आपलं गॅरेज लाईन आहे, आपलं स्वतःचं गॅरेज आहे, टायोटा गॅरेज, आंबेडकर चौकामध्येच आहे. आणि आंबेडकर चौकात आपला वाईन्स, अगरवाल वाईन्स नावाच्या शेजारी आपली टपरी पण आहे स्वतःची. चांगली गोष्ट आहे. तर मला असं नाही की तुम्हाला वरनं डायरेक्ट खाली येत नाही आणायचंय, मला खालनं वर जायचंय. तर याच्यावर आपण काही प्रश्न लिहून ठेवलेत, तर आपण ते तुम्हाला प्रश्न असे विचारू, आमच्या अपेक्षित आम्ही ते विचारू शकतो का तुम्हाला? विचारा ना सर. ठीक आहे. तर आपण त्यांनी त्यांची ओळख करून दिली. आपलं नाव तर तुम्हाला माहिती आहे, आणि ह्या आपल्या स्पेशल बोल बच्चन कनका या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. चला, पहिला तुमचा सर्वात अगोदरचा प्रश्न, तुम्ही ह्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये केव्हा तुमची आवड निर्माण झाली? गॅरेज लाईन मध्ये केव्हा तुमची आवड निर्माण झाली? आवड निर्माण व्हायचं नाही, आपण शाळा शिकत होतो ना, ते आपल्याला नॉलेज नव्हतं की आपण, मला वाटतच होतं की आपण शाळा शिकणारच नाही. तर आपल्याला एक असं करायचं होतं की काहीतरी बिझनेस, म्हणजे शाळा तर आम्ही शिकणार नाही एवढा तर आम्हाला कळत होतं तेव्हा. की आपण काय विचार केला, शाळा तर आपण शिकणार नाही, आपण काहीतरी व्यवसाय वगैरे काहीतरी कला आपण शिकून घेऊ. त्यामुळं आपण नाही का एक गॅरेजवाल्याकडं काम मागून त्याच्याकडून काम शिकून स्वतःचा व्यवसाय आता चालू केला आहे या पिरियडमध्ये. तर अजून एक प्रश्न की मी तुम्हाला, तुमची आवडती सर्वात जास्त गाडी कोणती? तुम्हाला घेऊन जात होते. आपले सर्वात जास्त गाडी म्हणजे आवडता RX-100 यामा. हा, याच्यावर मला एक लक्षात आलं की मी तुमचा एक काहीतरी इंस्टावर स्क्रोल करत होतो, व्हिडिओ स्क्रोल करत होतो. तर पाहिलं तुम्ही तर पिंपरी चिंचवडचे, आम्ही पण पिंपरी चिंचवडचे. बरोबर. तर मी तुमचे स्क्रोल पाहिलेलं की नाही का, तुम्ही तुमच्या दुकानावर की कुठेतरी काम करत होता आणि तुमच्याकडं गाडीही होती. तुम्ही गाडी रिपेअर केलं, सर्व झालं, घरी गेलात, घरनं आलात आणि काही पैसे घेऊन आलात, ते गाडीत ठेवल्यात. मित्राचे का तुमचे माहित नाही, पण गाडीत ठेवलात आणि ते पैसे घेऊन जाऊन तुम्ही ऍपल स्टोअरला जाऊन मोबाईल घेतलाय नवीन. मी असं ऐकलंय रिसेंटली. नवीन खरी गोष्ट आहे का? घेतलंय. चांगली कॉंग्रॅच्युलेशन मोबाईल घेतल्याबद्दल. आणि तर अजून एक काय म्हणजे, अजून एक व्हिडिओ पाहिलेलं की मी काही दिवसानंतर, तुम्हाला असं फॉलो केलंय, तुम्ही पाहू शकता की नाही का, तुम्ही तुमचा फोन आहे फुटलाय, तो फुटलाय, परत तुम्ही घरी गेला, परत तीच रील वाटते मला, तर तीच रील वाटते, तीच रील तुमच्या हातातला फोन तुम्ही धरता आणि असं पाहता, काय फोनची अवस्था, फोनची अवस्था खूप बेकार झाली. आता तुम्हाला ते सांगतो, आता तुमचं चॅनल ते तुम्ही पाहिलं, म्हणलं यांच्याकडे खूपच पैसा आहे गॅरेज मधून, यांची आपण मुलाखत घेऊ म्हणून आम्ही तुम्हाला कार्यक्रमामध्ये बोलवले आज. तर तुम्ही बोला, काय पैसे काय नाही आपल्याकडे जास्त. तर तुमचं कसं चॅनल आहे बोल बच्चन कनका, तसं मी पण बोल बच्चन एक ये बाबूराव स्टार आहे. कसं आहे, ते बोल बच्चन तुम्ही म्हणला ना, बोल बच्चन कनका माझा चॅनल आहे. तर मी पण असं व्हिडिओ केलता, कसं जसं की आता मी मोबाईल घेत होतो, आयफोन मी जेव्हा घेतलं तेव्हा व्हिडिओ काढणारा, शूट काढणारा कोण नव्हतं, की असं मी मोबाईल घेतोय. सगळे तर तुम्ही बघतच असाल, जे मोबाईल घेतं ते व्हिडिओ काढून सोडते मी घेतला म्हणून. तर त्यावेळेस मी व्हिडिओ काढला नव्हता. तर मी काय केलं तर माहिती आहे का, आपलं मित्राला पकडलं. पहिला आपण मोबाईल तर आपण घेतलेलंच,
त्याचा व्हिडिओ नाही काढलेला. त्याचं व्हिडिओ रिपीट कसं काढलं माहिती आहे का, 13 घेतलेला. आता पण 13च आहे माझ्याकडे. शूट तर आपल्या त्याच कॅमेरामध्ये चालू आहे, खरी त्याच्यामध्ये गोष्ट. चाललंय. तर ते कसं झालं म्हणजे शूट आपल्या भावाच्याच फोन मध्ये चालू आहे, आपल्याकडे काही फोन नाहीये, आपला फोन लय छोटा आहे. म्हणजे काय झालं, आपलं 13चा आपण शूट नाही काढलेला. तर मी मित्राला म्हणलं, अरे आपण मोबाईल घेतला 13, त्याचा शूटच नाही काढला. तर आपण काय करू, याचं मित्राचा आपला नाही का सतीश जेट्टी, त्याचा मोबाईल फुटला आहे 13 सेम. मग मी काय म्हणलं, सतीश जेट्टीचा मोबाईल मी घेतला, असं व्हिडिओ केलं की नाही का आपला मोबाईल फुटला आहे 13, तर आपण न्यू घेतोय कुठला 15, असं व्हिडिओ काढला. तर आपण 13 ते दाखवलं फुटलेला 36चा. आपला तर चांगलंच आहे, आपलं लॉन्चिंग नव्हतं व्हिडिओचं, त्यामुळे आपण काय केलं, तिथं गेलं पॅक आणि ते बॉक्स वगैरे सगळे स्टिकर वगैरे असं ते काढतात, स्टिकर ते सगळं सांभाळून ठेवलेलं मी की आपण जेव्हा काढणार व्हिडिओ तेव्हा आपण ते काढू म्हणून. जसं मोबाईल स्टोअरमध्ये गेलं, मग तिथून पॅक पीस सगळं केलं मी. जसं पॅक पीस देते शोरूम तसं मी पॅक पीस केलं. तसं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलं की आत्ता घेतलं मी 15. सगळे लोक मग मित्रांनी पण म्हणलं, अरे एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे, 13 सोडून परत 15 घेतलं. त्यांना काय माहिती आता मी काय केलंय. तर चांगली कॉमेडी तुम्ही बघू शकता. पाहिजे तर यांनी आपल्याला क्लिप फॉरवर्ड केली ना, तर मी तुम्हाला क्लिप दाखवतो तिथे. आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्हाला नाही का, की तुमच्या जवळचा सगळ्यात मित्र कोण आहे, असा अनुभवी मित्र की नाही का, तो तुमचा लहान ते आतापर्यंत तुमच्या सोबतच आहे, त्या मित्राचं तुम्ही बद्दल काय सांगू शकता का, थोडीफार माहिती वगैरे देऊ शकता का? माझा सोबतचा मित्र आत्ता पण आहे आणि कायम राहणार, गणेश किक्केरी म्हणून आहे. गणेश लहानपासून आहे का? चष्मीस, ते आपला लहानपणापासून आत्तापर्यंत मित्र. जसं अगोदर होतं तसंच आपण आत्ता पण आहे. आणि तर तुम्ही एवढं सर्व सांगितलं. आणि मला काही असे कानावर पडलेत की तुमची कॉमेडी, तुम्ही पण आमच्या जवळच आहे, आम्ही पण तुमच्या जवळचे. तर आमच्या कानावर काहीतरी पडले असा किस्सा की ते लहानपणीच आहे. मग मी ते आता खरं आहे की खोटं ते तुमच्याच तोंडाने ऐकून घेऊ. बोला ना. त्यासाठी आपण ते प्रश्न बनवला तुमच्यासाठी. तुमच्या गावात जी जत्रा होती ना, जत्रा यात्रामध्ये तुम्ही लहानपणी काही किस्से करायचे म्हणून, खरं आहे का ती गोष्ट? करायचे कोणते करायचे सांगा मला आता. जत्रामध्ये बघा जे नाही का, ऐका माझं स्पष्ट असा आवाज ऐक, तसं काहीतरी बोला तुम्ही. तर ते जत्रामध्ये नाही का, जसं की लोक येतात नाही का, खेळणं विकायचे. तर असं नाही का, ते सगळं लेकराचं खेळणं. आपण काय करायचं, तिथं बसायचे नाही का लोक बसून आम्ही मित्र काय करायचे, एक जण तिकडं त्याला बोलायचं, त्या माणसाला बोलत दुसरं व्यवहार करायचा. व्यवहार करून नाही का आम्ही दुसरे काय करायचे, ते तिकडं बघितलं ना व्यवहार करायला, आपण लगेच तिकडे घेऊन डायरेक्ट कळली. असं म्हणजे चोऱ्या करायचे, असं चोऱ्या लहानपणी होत असते. लहानपणी. आता नाही करू शकत आपण काय, आता नाही रे, आता नाही. जरा मी तुमचे काही परवा रिसेंटली एक व्हिडिओ बघितली तुमची इंस्टा स्टोरी, की नाही गाय होती, गाय दुकानात मार्केटमध्ये कुठेतरी, ती गाय चपलाच्या दुकानापाशी गेली आणि तुम्ही काहीतरी बोलत होता तिला, जोडी कडसू काय होतं त्यांना म्हणलं नाही का, माझं मित्राचं म्हणजे कामाला आहे ती. तिथं गेलतो मित्रासाठी चप्पल घ्यायला, त्याच्याच दुकानमध्ये मित्राच्या कामाला येतं तिथं. मग बघितलं त्याच्या शॉपमध्ये नाही का 2 गाई थांबल्यात. तर मी म्हणलं बसा इकडे, यांना मावशींना नाही का 4 बुटा दाखव, 4 4 8 यांना बुटा दाखव म्हणलं. 4 4 2 काय डोकायचं. ठीक आहे बोला. तर माझा काय प्रश्न आहे आता, ते सोडू आपण आणि आपले मुद्दे जे लिहिलेत आपण त्याच्याकडे जाऊ. चालेल ना. खूप दिवस झाले, जी तुमची आवडती गाडी आहे ना, आवडती गाडी, ती डोळ्यासमोर दिसत नाही आम्हाला. काय विषय त्या गाडीचा ते सांगा बरं. आता गाडी बघा, आवडती गाडी तर आहे, माझच नाही. विकली का? नाही विकली का? नाही विकली. विकायची प्रेड आली, पण आता विकणार नाहीये मी. बघू आता, जसं आता चालू द्या. जसं की तुम्हाला तर माहितच आहे, RX गाडी म्हणजे सगळ्यांची फेवरेट गाडी. आमची नाही ना, पण तुमची आहे ना. आमची नाही, सर्वांची. तर ते गाडी आहे माझ्याकडे, आत्ता पण आहे, पण ते कंडिशनमध्ये, चालवण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे. तुटकं फुटकं, लोक ये तोड ते तोड, असं कर ते कर. त्यामुळे त्याला वेगळ्या ठिकाणी ठेवतोय, तरी त्याला ओळखून लोक काही त्याला आणि
हे करतात. आणि आपण आता काही सिरियस गोष्टीकडे वळूया. तर पक्ष्यांचा आवाज, सगळं निसर्ग रम्य वातावरणातच चालू आहे आपला कार्यक्रम. एकदम भारी आहे, एकदम निवांत. आणि इथं काय नाही, एक चहा पाहिजे होता पण आम्ही तो व्यवस्था केलाच नाही. तर चला ठीक आहे, पुढच्या वेळेस सभेला आपण व्यवस्था करू चहाची सुद्धा. तर माझं काय म्हणणं आहे, असे खूप परिस्थिती येऊन गेले. मला एकच परिस्थिती सांगा की जी नाही का तुम्ही लॉकडाऊन पिरियडमध्ये काय केलं. तर कठीण लॉकडाऊन पिरियड कसा गेला तुमच्यासाठी. तुम्ही राहिला पुण्यासारख्या शहरात, आम्ही काय गेलतो गावाला, तुम्ही पुण्यासारख्या शहरात राहिला. तर काय परिस्थिती, आपले अनुभव सांगा आम्हाला. तसं काहीच नाही लॉकडाऊन मध्ये. तर तसं तर आपले पालिकेचे लोक जेवण तर द्यायचेच, त्यामुळे आपलं काही टेन्शन नव्हतं तसं. फक्त काय थोडा पैसे पाहिजे होते. लॉकडाऊन मध्ये पैसे गरजेचं होता. जसं की लगेच नोटाबंदी पण झालते ना, तर त्या हिशोबाने काय की त्याला म्हणजे त्याच्याबद्दल काही किस्सा नाही आपल्याकडे एवढा. तर तुम्हाला असं काही प्रश्न असतील ना मला विचारायला तर विचारू शकता, असं आपलं मत आहे. म्हणजे दोघांचं संभाषण झालं पाहिजे, एखादं संभाषण व्हायला नको. यासाठी तुम्ही काय मला प्रश्न विचारला असेल तर विचारून घ्या मन मोकळेपणे. विचारा. तर मी काय म्हणतोय, तुमचं मी चॅनल बघितलंय युट्यूबवरचा, बोल बच्चन कनका. हे खोटं आहे. माझं आत्ता बोल बच्चन कनका चॅनलचा एपिसोड चालू आहे. असं आहे का? म्हणजे तुम्ही बोल बच्चन बसले असले देते का मला? ते तुम्ही नाही का? पण हे काय बरोबर नाही, बोल बच्चन बसले असले देताय राव. काय राव, आम्ही बोलत आमचेच बोल बच्चन. तुमचं चॅनल बघितलंय कसं आहे, तुम्ही नाही का थोडं लाजून बोलताय. असं बोला नाही का, 4 जण आपल्याला बघायला पाहिजे. तुम्ही कसं असं हे पकडताय स्टँड, असं मी इकडे चाललो तिकडे चाललो, हे नाही. एकदम क्वालिटी कसं म्हणजे नाही का आणि कसं बोलायचं तडकलाच नाही का, असं मी इकडं आलोय, यांच्याशी भेटलोय, इकडं चाललोय आता, हे सगळं तुम्ही नाही का मोठ्या आवाजाने थोडं ऐकण्यासारखी बोलायला पाहिजे. तुम्ही काय हळू बोलता, आम्हाला समजत पण नाही, कळत पण नाही. ते खरं व्हिडिओ खरं सॉरी. तर आपले पाहुण्यांनी जसं सांगितलं तसं आपण पुढचे व्हिडिओ जसे टाकू, हे आपण जबाबदारी स्वीकारत आहोत. तर ह्याच्या पुढचा प्रश्न माझा आहे की नाही का, असा प्रश्न आहे की नाही का तो तुम्ही विचारही केला नसेल की ह्यांनी हे प्रश्न विचारतील आपल्या कार्यक्रमात किंवा सभेत. तर एक प्रश्न आहे की तो नाही का तुमच्याही डोक्यात काय आणणार आहे, कपाळात जाणार आहे. तुमच्याही डोक्यात गोट्या कपाळात जाणार आहेत, समजून घ्या. तर असा प्रश्न आहे की नाही का, तुम्ही गाडी रिपेअर करता, व्यवसाय तुमचा स्वतःच आहे. तुम्ही जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरुवात केली, सर्वात अगोदर कुणाची गाडी तुम्ही रिपेअर केली ते सांगा मला. सर्वात अगोदर गाडी मी साक्षी म्हणून एक मुलगी आमच्या शेजारीच राहते, त्यांच्या वडिलाचं गाडी रिपेअरिंग केलेली आहे. खरं ते खरं सांगतो आम्ही तुम्हाला की मला विचार पण नव्हता की हे प्रश्नाचं उत्तर एवढ्या लवकर आणि पटकन देतील म्हणून. नाही आपल्याला अनुभव आहे ना, त्यांनी एवढे लवकर दिले त्याबद्दल खूप खूप आभार मानतो मी. चांगली गोष्ट एवढं सर्व लक्षात असल्याबद्दल. आणि काही प्रश्न असे आहेत की नाही का, तुम्हाला खेळ वगैरे आवडतो का? खेळ वगैरे खेळ आवडतात. रोडची आवडते ना. ते वेळचे लोक आपल्याला खेळचं सांगा, ती वेळ आम्ही खातो. खेळ होता आपल्या लहानपणी, लय भारी होता. कोणता खेळ? खो खो झालं आपल्या शाळेमध्ये. आता इथं आपण खेळायचं गार्डन मध्ये चिरचिर घोडा. ते तर सगळ्यात एक नंबर चिरचिर घोडा. अजून काय खेळ आहेत का? अजून आहेत, लय पैकी आहेत. किती मिनिटं झाले? मिनिटं का? 14 मिनिटं 16 सेकंड चालू. बोला, खेळ सांगा ना. खेळ वर घेऊन आणल्या, साला घेऊन आणल्या. हे लिहून घ्या ना. बोला लवकर, वेळ नाही आपल्याकडे. वातावरण बघा. खेळ बघा, खेळ आपलं खो खो आहे. एकच शब्द 10 वेळा सांगू नका, तर पब्लिक बोर होतील. बोल बच्चन कारण अजून बोल बच्चन देतोय, तर एकच शब्द 10 वेळा. तर माझा काही प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमचं सर्व माहिती आम्हाला म्हणून असं सांगतो आम्ही. तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव आणि तुम्ही कोणत्या कास्टचं?
माझं मूळ गाव म्हणजे आपला कर्नाटक पशी यादगीर. पशी का मधी? यादगीर मध्ये मधी का? हा हा बोल बच्चन मधी. यादगीर मध्ये यादगीर जिल्हा त्याच्यामध्ये आपलं छोटस गाव आहे, खेडेगाव आहे. खेडेगाव आमचं पण आहे, तुमचं पण असं? गॉनल म्हणून आहे. अहो तुमचे गॉनलचे का? हा. अहो आम्ही पण तिथलेच. काय बोलता? तर ठीक आहे, आम्ही दोघं एकच गावचे. आत्ता माहित पडलं आम्हाला, कारण की ह्यांना मी तिथं पाहिलं नाही, ह्यांनी मला मी सुद्धा पाहिलं नाही असं मला वाटतंय. कारण आम्ही वर्षात जात असतो, येत असतो गावाला, जात असतो, हा. पण हे काही दिसले नाही मला. आम्ही तुम्हाला दिसलो होतो कधी? नाही तुम्हाला लाईट बोल बच्चे नागपूर आणि पोरांनी आणलं झालं वेळेला. तर गाईज काही कारणावरून आपलं स्टोरेज फुल झालं आणि ते व्हिडिओ कुठे थांबलं ते आम्हालाच नाही माहित. तर परत आम्ही चालू केले ते बोल बच्चन. तर ते चालू द्या. काय प्रश्न होता आपला? ते झालं, ते गेलं, मागचं सोडून द्या. आता पुढची प्रोसेस सुरू करू आपण. तर की नाही का, मी तुम्हाला काही प्रश्न विचारले. तुमचं गाव कोणतं, त्याच्यानंतर काय होतं का आपलं? हे विचारत होता की तुम्ही तुमचं कोण GF आहे का? ते आसन नसून जाऊ द्या. तुम्ही मला काय प्रश्न विचारा आता मी माझ्याशी. तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आद्या ना काय काय विचारणार तुम्ही आम्हाला? तर मी असं नाही विचारतो तुम्हाला. तुम्हाला काय व्यसन आहे का? व्यसन? व्यसन नाही, काहीच नाही. निर्व्यसनी माणूस. निर्व्यसनी माणूस. तर ठीक आहे, निर्व्यसनी माणूस आहे तर चांगलं कधीतरी आहे. आपण रील्स काढतो ना, तेव्हा जसं आपलं बाईगिरीची व्हिडिओ असेल तर तो आम्ही एक सिगरेट पिताना दिसला असेल, कधी बॉटल पिटल दारूची नाही का असं रील्स मध्ये फक्त. ते म्हणतो बोल बच्चन माणूस कस काय सुधारला? बाकी आपलं असं रिअलिटी मध्ये आपण व्यसन काहीच करत नाही. फक्त व्हिडिओ मध्ये थोडा कॉस्टली दिसतंय ना, त्यामुळं आपण थोडं घेत असतो. हा बाकी थोडी काय घेत असतो, काय नाही, थोडी घेत असतो. तर अजून एक प्रश्न आहे मला विचारायचा की नाही का, काही जण 4 दिवसासाठी येतात, निघून जातात. तर तुमच्या सोबत खूप फार घडलंय मला असं वाटतंय. हो या नाही एवढंच त्याचं उत्तर देऊन टाका तुम्ही आम्हाला. कारण तुम्ही एका टाइमला खूप सर्वष्ट म्हणजे चांगल्या रीतीने चालत होतं, चांगल्या रीतीने तुमचा ग्रो होत होता. तर काही लोकांनी तुम्हाला साथी सोडली, काही लोकांनी साथी धरली. तर मला वाईट वाटतं त्या गोष्टीवर. आपण त्याला बोललं नाही. हा या ना, हा. तर ठीक आहे, चला तर स्किप करू दे, पुढे टाकू. तर अजून एक काही प्रश्न असा आहे की मला तुम्हाला विचारायचा नाही का, तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे बरं? माझा आवडता चित्रपट मुन्ना भाई MBBS. मला तर तेच वाटतंय. काय बघू? नाही आपला चित्रपट आहे आपला रावडी हिरो. मारे अरे भाई ओहो, कहाँ से खा रहे आप खारी? बोल बच्चन दे रहे बहुत भारी. बोल बच्चन बहुत भारी देते. बोल बच्चन आहे आपला रिअल आहे. बोल बच्चन तर असे काही प्रश्न आहेत की आमचा जरा मूड ऑफ झालेला आहे. कारण की आम्ही जे आमचं चालू होतं ना ते मध्यंतर बंद झालं. तर ते काही कळालंही नाही आम्हाला. तर चला, होत असते. जिद्द हार कधीही न मानायची, ही जिद्द आहे आमची. तर आम्ही ती परत चालू केली. तर अजून एक काही गोष्ट आहे की तुम्हाला नाही का काय विचारू मी असं तुम्हाला सांगतोय की नाही का, तुम्हाला मी नाही का अगोदर असं पाहिलेलं की नाही का, मी खूप काय कष्ट केलाय. मी तुम्हाला लहानपणी पाहिलेलं आहे, शाळेत असताना. शाळेत आम्ही म्हणजे शाळेत पण एका शाळेत शिकलेलो आहे. यांचं वय मोठं आहे, वयाने तरी आमचे चुलते लागतात, त्यांना रिस्पेक्ट आहे आमच्याकडनं. वयाने तर चुलतेच आमचे ते, त्यांना रिस्पेक्ट आहे. तर आपलं काही चॅनलमध्ये आपण आणले त्यांना बोलून, ते आले, त्यांना खूप लाखो करोडोने त्यांना आपण स्वागत केलेलं आहे. समजून घ्या तुम्ही. शब्दच नाही मला त्यांना बोलण्यासाठी. तर मी ते सांगते तुम्हाला आता. तर त्यांना मी खूप लहानपणापासून पाहिलंय. ते नाही का अगोदर शाळेत जाऊन येऊन मला असं वाटतं की शाळेतनं घरी गेल्यावर कामाला जायची. मी असं पाहिलं, मला वाटतं कामाला जायची, काम वगैरे करायची. खरी गोष्ट आहे का? काम करायचं. हॉटेलमध्ये काम केले, हॉटेलमध्ये काम केले, हाऊस स्पीकिंग मध्ये काम केले. आपला अजून आहे ते मागचे बोल बच्चन ऐकत मी तुमचे. नाही बोल बच्चन नाही, जे रिअल आहे ते नाही, ते महिंद्रा मध्ये काहीतरी काम केले म्हणत तुम्ही. हा मग केलं ना, खत तयार केलं त्याच्यामध्ये. खत? आपण खत, चांगली गोष्ट. खत विचार खत करा. तयार केले. खत खत नाही, खत. खत खत तर खत असं तयार
जसं आपण ते आपल्या घरी येतात ना गाड्या, कचराच्या गाड्या, त्याच्यामध्ये कचरा टाकतात लोक. आपण ते एनटिया आता बिल्डिंग महिंद्रा आपली ते तेव्हा सुरू होत होती, तेव्हा तर चला ते त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही पण करा पुढचं घ्या आपलं. तुम्ही लय डीप मध्ये जाऊ नका, बोल बच्चन देऊन साईड लावा. तर मला असं काय बोलायचं की तुम्हाला नाही का, तुमची आवडती हिरोईन असेल ना कोण ना कोण गल्लीतली गल्लीतली हिरोईन गल्लीतले लाई असेल, आहे, गल्लीतले लाई आहे. गल्लीत हिरोईन वगैरे असेल, नाही नाही गल्लीच्या बाहेरची आहे गल्ली का? नाही, वेगळ्या एरियातली, वेगळ्या एरियात आहे पण आपल्या गल्लीत नाही. गल्लीत नाही, गल्ली गावात गल्ली नाही रेने नाही देते. तर ठीक आहे, असं काही नाही. तर काही प्रश्न असतील तुम्हाला मला विचारण्यासारखे तर विचारून घ्या, मन मोकळं. मी म्हणतो डायरेक्ट, तुम्ही काय बोलायचं तर बोलून घ्या, आत्ताच मन मोकळं. मला विचारण्यासाठी प्रश्न नाही का? असं अवघड प्रश्न आणि किंवा डोक्यातले बोलबच्चन कारण का बोलबच्चन देतो तरी किती, काय प्रश्न देतोय बोलबच्चन माझ्या डोका कपाळ झाला बा. तसा काहीतरी प्रश्न आणा मला. सांगा लवकर. ಎಷ್ಟು ನಿಮಿಷ आहे ನೋಡು. 5 मिनिटं 5.5 मिनिटं. येऊ बोला. आ करू नका, बोला हो. आणि मी आता तुम्हाला विचार, तुम्हाला काही येई नाही तर काय करतो साहेब, तुमचं पण नवीन आहे, आमचं पण नवीन व्यवसाय आहे, बोलबच्चन नवीनच चालू आहे. तर अजून काय प्रश्न आहे? लोक म्हणतात किती वेळा पुस्तक उघडते भया, उघडावं लागतंय हो. कोण? नाही आहे, नया नाही आहे म्हणता, वा. नया आहे म्हणता. मला असं सांगायचं की नाही का, म्हणजे तुमचे नाही का, तुम्ही जवळचेच आम्ही जवळचे. हे प्रश्न 10 वेळा झाले बोलबच्चन देता की नंबर वगैरे आहे आमचा पहिल्यापासून जवळ एकामेकांचा. तर मी तुमचे रील बघायचो, म्हणजे तुमच्या स्टोऱ्या बघितल्या नाही का, दांड्यामध्ये फुल बूट बीट टाकाटाक, एकच शर्ट 10 दिवस. म्हणजे नाही तसं नाही, एक शर्ट 10 दिवस नाही, एक दिवस म्हणजे एक शर्ट एकच दिवस. आणि पण एक शर्ट असा होता की नाही का, तो कुठेही जावा. गेले 4 महिन्या अगोदरचा प्रश्न, जे 4 नाही 6 महिन्या अगोदरचा 6 महिन्या अगोदरचे ड्रेस येतो, एकच शर्ट क्रीम कलरचा, क्रीम कलरचा. तो शर्ट पिंक बरोबर. क्रीम. तो शर्ट एवढ्या वेळा घातलाय ना तुम्ही, पण शर्ट एकदम रुबाबदार शर्ट, एकदम रॉयल लुक. ते शर्ट कुठने घेतलं सांगा जरा, मला पण पाहिजे. आपण बघा आपलं सगुन चौक आहे ना मार्केट, आपलं नाही, ते त्यांचं आहे. त्यांचं आहे का? शर्ट घेतो आपलंच झालं ना. आपलं घेतल्यानंतर होते ते सगून सब त्यांचं आहे म्हणतोय मी. तुम्ही म्हणा बोलबच्चन देतोय, पण तर ते आपलं सगुन चौक ते आपलं नाही, मार्केट, पिंपरी मार्केट मधलं सगून चौक. पिंपरी मार्केट तिथून घेतलेला आहे. बाजार मार्केट ते इंग्रजांचं आहे का? बाजार आहे. बाजार आपला आपला नाही, तो सर्वांचा आहे. क्लासिक कनेक्शन, क्लासिक म्हणत त्याचं नाव. त्या दुकानामधून शॉप मधून घेतलं आपण. शॉप दुकान एकच होते, पण ते दुकान आणि शॉप काय म्हणता तुम्ही? ते शॉप बोलबच्चन देते काय तुम्ही पुढचे नका ते म्हणाल, हे पण बोलबच्चन घेते अजून. शॉप मधून घेतलेला आपण. तर ते शर्ट एकदम रावस आता पण आहे. तर ते गावाकडे आपला पुजारी होता, कुठला ते पुजारीचं नाव सोडा, आपलं बोला. आम्ही पण पुजारीच आहेत, हे पण पुजारीच आहेत, काही नाही, सगळे एकच आहेत. ते पुजारी सर्वांना एकच आहेत, कुणीही राग मानून घेऊ नका, सर्व एकच आहेत आपण. तर बोला. तर ते शर्ट कडे नका जाऊ तुम्ही, दुसरं बोला. आता दुसरा काय करू काय म्हणला. आणि तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला, ह्यांचा नाही का, ह्यांचा एक व्हिडिओ एवढा खतरनाक व्हायरल ना भाऊ, म्हणजे व्हायरल बाहेर नव्हता झाला तो, आमच्यातच पब्लिक मध्ये, म्हणजे गावात घरापाशी राहत्या एरियामध्ये एवढा पब्लिक झालता. यांचा व्यवसाय नवीन होता तवा. तो एक व्हिडिओ होता, माणूस होता, त्यांनी गाडी रिपेअर साठी दिली त्यांच्याकडं. त्यांनी रिपेअर वगैरे केली, तुम्हाला आठवत असेल काय, रिपेअर वगैरे केली त्यांनी. पैसे द्यायचे काय बाकी होते यांना, 1000 रुपये द्यायचे बाकी होते. ते आपला कॉल रेकॉर्डिंग आता पण आहे, तुम्ही माझ्या इंस्टा आयडी मध्ये जाऊन पण बघू शकता. आपला इंस्टा आयडी आहे रघु19 x रघु 19 90 नाही 19 हो 19 आला 90 सो सॉरी 19 नाही 90. तर मी काय म्हणतोय, तुम्हाला एक प्रवास आठवतोय का आपला,
प्रवास. आम्ही दोघांनी एक प्रवास केला का, म्हणजे आमचे जवळचे मित्र त्यांचं निधन झालं, सांगू नाही शकत आपण. त्यांचे आपले जवळचे मित्र सैदा म्हणून, त्यांचं निधन झालं. तर आम्ही अचानक भयानक गेलेलो आता बरोबर. अचानक भयानक गेलेलो. तर आम्ही दोघांनी प्रवास केला का. आम्ही पिंपरी स्टेशनवरनं म्हणजे पिंपरीतनं ते पुणे स्टेशनला किमान 12 मिनिटात गेलो, नुसतं 12 मिनिटात. 18 किलोमीटरचा प्रवास आम्ही 12 मिनिटात केला. तेही आमचे रघु भाऊ सोबत होते, बाबू काका. ते प्रवास खूप हे होता. तर असं आठवला मला, म्हणलं किस्सा आपला. जवळचेच मित्र होते आपले ते, त्यांचा किस्सा आहे. त्यांचं निधन झालं. तर आम्ही दोघं गेलतो ते खरं आहे. पण भाऊंनी तिकीट नव्हतं काढलं, खरं सांगतो तुम्हाला. तिकीट नव्हतं काढलं. अहो माझंही सुद्धा काढू दिलं नव्हतं. काय सांगू तिकीट मी कधीही जाऊ गावाला, मी तिकीट काढतच नाही. थांबा इकडले ना ओळख सांगितलं. तर चला बोलू घेऊन आपण. तर चला, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, खरं खोटे सांगा. तुम्ही आमचे गावचे, आम्ही तुमचे गावचे, ते खरे. आपल्याला प्रवास करावा लागतो रेल्वेचाच, पण एक खरं आहे का तुम्ही बिना तिकीटच येणं जा करताय? खरं आहे का? खरं आहे. बिना तिकीटच कसं शक्य आहे? शक्य कसं आहे? अशक्य असते लोकांना, शक्य कसं आहे? आपण काय पब्लिक घाबरत नाही, आपले बाप काय सब असं आहे का? नाही तसं काय नाही. बघा, पकडलं तरी पैसे द्यायचेच आहे, तिकीट काढायला पण पैसे द्यायचेच आहे, पैसे तर जाणारच आहे. न दिलेले परवडतात, पकडलं तर ते नाही तर नको. हे तुमचं म्हणणं आहे का? असं कावा एकच आहे, असं कावा एकच आहे, कशाला द्यायचं त्यांना तिकीटला पैसे? आणि हे तुम्हाला सांगतो मी, जनरल मध्ये बसत नाही, त्यात फर्स्ट एसी मध्ये ना, स्लीपर मध्ये जाऊन डायरेक्ट स्लीपर मध्ये झोपतात. असं डायरेक्ट झोपतात जाऊन. तर एक कार्यक्रम आम्ही यांचा पाहिलाय, कॉमेडी भाऊ, ते सांगतो. ते पण फुल सुटा बुटबीट घालणार, जॅकेट घालणार. ते बघून कोण बोललं तिकीट काढलाय का नाही? तुम्हाला कधी धरलंय का हे सांगा बरं. आता धरलं पण नाही, कधी धरलं नाही. एक आपलं काय ते TC आलता, ते म्हणलं अरे इथं कुठं चढला? मी म्हणलं गायगडबड मध्ये चढलो नाही का, तर चाललेलोच मी जनरल मध्ये. तर त्याने काय म्हणलं माहितीये का, सरळ जा आता, काही असं उतरायची गरज नाही तुला, डायरेक्ट जनरल मध्ये जाते. सरळ गेला जनरल मध्ये. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर हे युट्यूब फॅमिलीला माहिती आहे आम्ही सोबतचे ते. आणि आमचा एक व्हिडिओ पण आहे सोबतचा ब्लॉग, आम्ही गावावर नाही येताना. तेव्हा पण भाऊनी तिकीट नव्हतं काढलं. तिकीट नाही काढत. बिना तिकीटचा प्रवास करणारे एकमेव व्यक्ती आमचे साथीदार म्हणजे बाबू भाऊ जगली. मी पण तिकीट काढत नाही, आणि माझं जो खास आहे ना गणेश केकेरे, ते पण काढत नाही. तो पण काढत नाही. हसू पोटात काय व्हायला लागलं तेच कळा नाही. हसत आहे भारी खूप माणूस. बोल बच्चन कान काय एपिसोड बघायचा आहे. तर चला, नमस्कार. ಎಷ್ಟು ನಿಮಿಷ आहे नोट ಸ್ವಲ್ಪ ಎಷ್ಟು ನಿಮಿಷ आहे? 12 ಇನ್ನು 2 ನಿಮಿಷ ಆದ್ಮೇಲೆ 15 ನಿಮಿಷ. तर चला, काही शेवटचा प्रश्न विचारायचा मला तुम्हाला. तर मी तुम्हाला धरून आपल्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे, अशी माझी इच्छा आहे की तुम्हाला धरून काम करण्याची. तर तुम्ही आम्हाला साथ देताल की नाही हे पहिलं आणि स्पष्ट करा पहिल्याच तुमच्या पॉडकास्ट मध्ये. आम्ही सपोर्ट तुम्हाला आधी पण आहे, आता पण आहे, नंतर पण आहे. हा, झोपेत आहे का? आपण कसं आहे, झोपेत आहे का? एक माणूस काय करतोय म्हणलं तर आपण त्यांना फुल सपोर्ट आहे. आपण कोणाला पाठीमागं वडायचं काम करत नाही. मला वाटलंय त्यामुळे अनुभव येतो. हा, आम्हाला वाटलंय, पण आपण कोणाला वडत नाही, आणि आपल्या आई वडिलांनी तर आपल्याला शिकवलंच नाही. असं आहे. तर चला, आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा तुम्ही आल्याबद्दल खूप तुमचे आभार. आणि आपले तिथंच आपण आपल्या कार्यक्रमाची समाप्ती घेऊया. चला, धन्यवाद, भेटूया पुढच्या यांच्यासोबतच बोलवच्चन घेऊन कार्यक्रमात. चालू बोलबच्चन घ्या, पण कसं आहे चांगलं द्या. हा, तुम्ही पण बोलबच्चन द्या, पण कसं आहे इंटरव्ह्यू तुम्ही पण चांगला घ्या. आणि वेगळं काय व्हिडिओ तुम्ही जे करता ब्लॉग, ते चांगलेपणे काढा, आम्हाला ऐकू येत नाही. तसं तुम्ही पैसे असेल तर फोन बिन घेऊन द्या. पैसे असले असतं ना, जबरदस्त काढून दिला असता. तुम्ही तर बघितलंच आहे. टाटा येऊन द्या फोटो की. तर नमस्कार मित्रांनो, आपला कार्यक्रम इथेच संपन्न झालेला आहे. तर आमची टीम आहे
तर आपले स्टुडिओचे म्हणजे आपले चांगले खास मित्र जवळचे वंश भाऊ साळे यांनी आपल्याला खूप मदत केली आणि आपले बालाजी भाऊ हे पण आपल्याला खूप मदत केली. यांच्याबद्दल खूप खूप आभार मानतो. आणि आपले प्रज्वली सुद्धा खूप मदत केली. तर आमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही आमची मदत करा. आमची हीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा. आणि आमचं कधीही काही काम असेल तर या, हे आम्ही मनापासून बोलतो तुम्हाला, कारण की तुम्ही आमचे जवळचे म्हणून बोलतोय. तर तुम्ही काय बोलत असेल बोलून घ्या. कनका पुजारीला तुम्ही भरपूर सपोर्ट करा. तुम्हाला प्रयत्न करता येते की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू, असं ते प्रयत्न करते. फक्त थोडी समजून घ्या, कसं थोडं नवीन आहे ते, थोडं हळूहळू थोडं नॉलेज येणार कसं ते व्हिडिओ काढायचं कसं नाही, हळूहळू नॉलेज येणार त्याला. तुम्ही त्याचं फक्त तुम्ही हे करा. तर support करा, व्हिडिओला बाकी काही नाही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झालाय. तर चला भेटूया. बाय बाय, टाटा. तर खूप खूप आभार आहे आपली शोभा वाढवल्याबद्दल कार्यक्रमात येऊन. तर तुमचा असं सपोर्ट राहू दे आमची अपेक्षा आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फोटो घ्या, चला आता बंद करा.